तुम्ही ॲसिडिटीची गोळी घेता, बरंही वाटतं, पण काही दिवसांनी किंवा काही तासांनी त्रास पुन्हा सुरू होतो. तर यामागे बरीच कारणं असू शकतात आणि ॲसिडिटी म्हणजे फक्त पोटातल्या ॲसिडचं प्रमाण जास्त वाढणं हे नाही, तर ती वारंवार का होते त्यामागेही बरीच कारणं असू शकतात. तर सगळ्यात पहिलं रिझन बिंग ॲसिड रिफ्लक्स. तर आपल्या अन्ननलिकेच्या आणि पोटाच्या मध्ये एक वाल्व्ह असतो. तो वाल्व्ह जर नीट बंद झाला नाही, तर पोटातलं ॲसिड वर येऊ शकतं, ज्याच्यामुळे तुम्हाला जळजळ आणि ॲसिडिटीचे सिम्प्टम्स दिसतात. सेकंड रिझन बिंग डिलेड स्टमक एम्प्टिंग. आता सोप्या भाषेत बोलायचं झालं की आपलं पोट जे अन्न आहे ते पुढे ढकलायला जास्त वेळ घेतं, ज्यामुळे पोट जास्त वेळ गच्च राहू शकतं आणि ॲसिडिटीचे सिम्प्टम्स दिसतात. थर्ड बिंग लाईफस्टाईल चेंजेस. बरीच लोक उशिरा जेवण करतात, काही लोक तेलकट स्पायसी खातात, जेवल्यानंतर लगेच झोपतात, अल्कोहोल, हे सगळे कारणामुळे ॲसिडिटी वाढू शकते. आणि लास्ट बिंग स्ट्रेस. आता प्रत्येक माणूस जो स्ट्रेस घेतो त्यांना ॲसिडिटी होत नाही, पण ज्यांना ऑलरेडी रिफ्लक्सचा त्रास आहे आणि स्ट्रेस घेत आहेत त्यांच्यामध्ये हा त्रास जास्त दिसू शकतो.